बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूरच का निवडले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. बाबासाहेबांनी 1935 मध्ये येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, माझा देवावर विश्वास नाही. जो धर्म देवादिकांच्या भाकड कथा सांगून अनुयायात धर्माच्या नावाखाली ढोंग धतुरे माजवितो, माणसा माणसात उच्च नीचता निर्माण करतो, जो धर्म एकाला डोक्यावर तर दुसऱ्याला पायाखाली तुडविण्याची शिकवण देतो, तो धर्म नाही, अधर्म आहे. बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धर्माच्या शिकवणुकीचा जर विचार केला तर बौद्ध धर्म हा प्रत्यक्ष अनुभव करण्यास सांगतो. माणसा माणसात भेद करीत नाही. जगात दुःख आहे आणि दुःख दूर करून सुखी करण्यास झटण्याची अनुयायांना शिकवण देतो. तो बौद्ध धर्म सर्वश्रेष्ठ आहे असे बाबासाहेब म्हणतात. 13 ऑक्टोबर 1956 या दिवशी सकाळी धर्मांतराविषयी पत्रकारांशी बोलताना बाबासाहेब म्हणाले की गांधीजींना मी आश्वासन दिले होते की कमीत कमी हानिकारक मार्ग मी स्वीकारेन आणि त्यानुसार आता बौद्ध धर्म स्वीकारून मी हिंदू समाजाच्या दृष्टीने एक उपकारक कृत्य करीत आहे. धर्मांतराविषयी पत्रकाराने जेव्हा बाबासाहेबांची मुलाखत घेतली होती तेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला, ज्या सवलती अस्पृश्य वर्गाला घटनेने दिल्या आहेत त्या सवलती धर्मांतरामुळे जातील त्याविषयी काय? तेव्हा बाबासाहेब त्या पत्रकाराला म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या सवलतींची तरतूद केलेली आहे त्या धर्मांतरानंतर आम्हाला मिळतील, पण सवलतींचा प्रश्न तुम्ही का उपस्थित करता? त्याविषयीची चिंता तुम्ही का करता? सवलतीचा लाभ घेण्यासाठी आम्ही नेहमीसाठीच अस्पृश्यच राहावे असे तुम्हाला वाटते काय? बाबासाहेब म्हणतात, आम्ही मनुष्यत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत. घटनेने दिलेल्या सवलती मिळाव्यात म्हणून ब्राह्मण अस्पृश्य होतील का? धम्मदीक्षेसाठी 14 एकर जमिनीवर एवढ्या मोठ्या पटांगणावर 5 ते 6 लाख लोक आले होते. बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धम्म का करो स्वीकार, अशा घोषणा अस्पृश्य जनता देत होते. धम्मपीठावर मध्यभागी टेबलावर बुद्धाची कांस्याची मूर्ती ठेवली होती आणि दोन्ही बाजूला एक एक सिंह होते. बाबासाहेब आणि माईसाहेब पूज्य भंते चंद्रमणी यांच्या समोर उभे राहून भगवान बुद्धाच्या मूर्तीपुढे आपले हात जोडून नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो की जो जीवन मुक्त व जागृत आहे, असे पाली भाषेत 3 वेळा म्हटले. पूज्य भंते चंद्रमणी यांनी त्रिसरण आणि 5 शील म्हणून घेतले. बुद्धाच्या प्रतिमेस कमलांचा पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांनी भगवंतांच्या चरणी आपले मस्तक ठेवून त्रिवार वंदन केले. त्यानंतर बाबासाहेब म्हणाले, भगिनींनो आणि बंधुजन हो, आम्ही भिक्खू चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे. आणि बाबासाहेबांनी पूज्य भंते चंद्रमणी यांच्या हस्ते स्वतः दीक्षा घेतली आणि 5 ते 6 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आपल्या बौद्ध जनतेला 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञांमधील 19वी जी प्रतिज्ञा आहे
मनुष्य मात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो, ही जी प्रतिज्ञा ज्यावेळी बाबासाहेबांनी म्हणाले तेव्हा त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. बाबासाहेब म्हणतात, मला पुष्कळशे लोक प्रश्न करतात की धम्मदीक्षेसाठी नागपूरच का निवडले. हे ठिकाण निवडण्याचे कारण वेगळेच आहे असे बाबासाहेब सांगतात. भारतामध्ये बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया झाल्या, जोरदार युद्धे झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनींनी त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला, त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता. तेव्हा त्या नाग लोकांना भगवान बुद्ध भेटले. बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत आणि नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर या ठिकाणी होती. म्हणून या शहराला नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. बाबासाहेब सांगतात, जवळच जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच या नाग नदीचे नाव इथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. धम्मदीक्षेसाठी हे स्थळ निवडण्याचे हेच मुख्य कारण आहे. बाबासाहेब भाषणामध्ये सांगतात की ते एकदा संगमरनेरला सभेला गेले होते. ते सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे एक चिठ्ठी केसरीच्या बातमीदाराने पाठविली होती. त्या पत्रकाराने बाबासाहेबांना विचारले की तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेले ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची परिस्थिती किती हलाखीची आहे. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची बिकट परिस्थिती असता दरवर्षी त्यांना मिळणारी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे 500 रुपयाचे उत्पन्न तुम्ही फेकून द्या म्हणून सांगता. यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय. तेव्हा बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिले की तुम्ही मेलेले ढोरे ओढा, निघ्या उत्पन्न. बाबासाहेब त्याला म्हणाले की तुम्हाला याचे उत्तर आता इथे देऊ की सभेत देऊ. लोकांच्या समोर बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला विचारले की तुम्हाला किती मुलं आहेत. तेव्हा त्याने सांगितले, मला 5 मुलगी आहेत, भावालाही 5-7 मुले आहेत. तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणाले, तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत आणि 500 रुपयाचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. आणि बाबासाहेब पुन्हा त्याला म्हणाले की आणखी दरवर्षी मी स्वतः तुम्हाला 500 रुपये वरचे देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून घेईन. एकदा बाबासाहेबांकडे एक ब्राह्मणाचा मुलगा आला आणि म्हणाला, पार्लमेंटमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता. तेव्हा त्याला बाबासाहेब म्हणाले, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट असेंब्लीमध्ये भरा.